आम्ही आपणास आदर्श समाज व्यवस्थेची संकल्पना म्हणजे जिथे न्याय, धर्म आणि समता या त्रिसूत्रांची योग्य बांधणी केली गेली असेल, जिथे फक्त आणि फक्त मानवता, धर्म व श्रम प्रतिष्ठेला महत्त्व दिले जात असेल आणि प्रजागण ही सुखावलेली असेल, तर नक्कीच ते राज्य स्वर्गाहुनी सुंदर, ते राज्य स्वर्गाहुनी सुंदर. स्वर्ग या नृत्यामधून आम्ही अशाच एका शिवकालीन राज्याची संकल्पना आपल्या समोर सादर करीत आहोत. मित्रांनो, रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाची जल्लोष तयारी सुरू झाली आहे आणि या राज्याभिषेकाला अख्ख्या गावाला आमंत्रित केले गेले आहे. आणि बरका मंडळी, आपल्याला सुद्धा रयतेला त्यांच्या हक्काचा राजा मिळणार होता, म्हणून प्रजा सुखावलेली होती आणि म्हणूनच प्रजा रात्र संपण्याची व राज्याभिषेकाची आतुरतेने वाट पाहत होती. उत्सवाच्या रात्रीतून नवनिर्मितीच्या असंख्य कवळ्या किरणांनी गावाला जागं केलं. पहाटेच्या असंख्य किरणातून विठ्ठल भक्तीचा असा भक्तिसूर घुमू लागला चहूदिशी. सकाळच्या किरणांनी माळरानावरची झाडं झुडपं, गुरढोरांनी तेवढी पक्षींना जाग केलं. पण घरातील लहान थोरांना जाग करण्यासाठी माय माऊलींच्या मुखातून अलगद मंजूळ मधुर स्वर हे निघू लागले. काम जसे सूर्यनारायण करीत असतो, तसेच गावातील लहान थोरांना जाग करण्याचे काम हा वासुदेव करीत असतो. उजेड केला घेतो
जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. चांद संपवी रातीला रातीला, ही चित्त कल्याणा पायी असावी सारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. बैल जागवी गोठ्यात गा गोठ्यात, कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं वासुदेवाला, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत माय बापुडे ज्या राज्याभिषेकाची आतुरतेने वाट पाहत होती, अखेर तो दिवस उगवला. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी रायगडावर लोकांची गर्दी जमा होऊ लागली. चला तर मंडळी, आपण ही साक्ष होऊया या ऐतिहासिक सोहळ्याची. प्रेक्षकांना विनंती, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. टाळ्या होऊ नये प्रेक्षकांसमोर.
देवाची होईल, तलवार झालो तर भवानी मातेची होईल आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच पुन्हा जन्माला येईल, महाराष्ट्रातच पुन्हा जन्माला येईल. खरंच हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्मच आहे असं म्हटलं तरी चालेल. लखलखत्या प्रकाशात रायगडावरील राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. तोच मंडळी राजाच्या दरबारी दूर दूर राज्यातून वेगवेगळे कलाकार आपली कला सादर करण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यात महिला वर्ग देखील आघाडीवर होती बरं का मंडळी. मित्रांनो, निसर्गाचा खरा मित्र शेतकरी. जमिनीशी आणि बैलांशी त्याचं नातं अतोट. इडापिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे म्हणणारा जगाचा पोशिंदा शेतकरी आज खऱ्या अर्थाने सुखावला होता. देवा नाही मजा येत बैलांशिवाय शेतीला, देवा नाही मजा येत बैलांशिवाय शेतीला, नाही मिळत सुगंध कष्टाशिवाय मातीला, नाही मिळत सुगंध कष्टाशिवाय मातीला असा म्हणणारा बळीराजा आज ठाम विश्वासाने डौलदार बैलांच्या साथीने आपलाही आनंद अशा रीतीने साजरा करू लागला. डौल मोराच्या मानता, डौल मानता, वेग रामाच्या बाणाचा, वेग बाणाचा, तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी, पुन्हा भूमीत हाती घोडी माझ्या राजाला, पुन्हा भूमीत हाती घोडी माझ्या राजाला. शंकराची माया, लक्ष्मीचा शक्ती, शंकराची माया लक्ष्मीचा पुरस्कार करती ती जोडी, पुरस्कार करती ती जोडी, गावकर पंचाचा माडी माझ्या राजाला, गावकर पंचाचा माडी माझ्या राजाला. डौल मोराच्या मानता, डौल मानता, वेग रामाच्या बाणाचा, वेग बाणाचा. मित्रांनो, राजाच्या आगमनाने बळीराजा जेवढा आनंदित होता तेवढाच आनंद दऱ्याखोऱ्यात आणि पाड्यात राहणारे आदिवासी सुद्धा. राजाच्या रूपाने जणू काही त्यांना हिराच गवसला होता. दिवसभर कष्ट करून रात्रीच्या गडद अंधारात रातकिड्यांच्या संगीत सुरात भावना आपल्या अशा पद्धतीने ते व्यक्त करू लागले. आपल्या समोर प्रस्तुत आहे भिल्लारी गीत.
अथांग डोंगरांनी व्यापलेला आहे, तसेच अथांग समुद्रपट्टीनेही पठारलेला आहे. या कोकण किनारपट्टीवर वास्तव्य करून आहे ते आमचे कोळी बांधव. उसळत्या समुद्रात दिवसभर मासेमारी करून रात्रीच्या गडद अंधारात असंख्य शुभ्र चांदण्यांच्या साक्षीने चंद्राच्या मंद